नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग पाहणार आहोत, ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. सीतामाईच्या शोधार्थ निघालेले श्री रामचंद्र बऱ्याच दीर्घ प्रवासानंतर आपल्या वानरसेनेसह वर्तमान दक्षिण टोकाजवळ येऊन पोहोचले. तेथे भूमीची सीमा संपत होती आणि सागराची हद्द सुरू झाली होती. सीतामाई येथूनच काही अंतरावर असलेल्या श्रीलंका नामक बेटावर बंदिस्त होती. सीतेचा शोध आता संपला होता. ती कुठे आहे हे आता श्रीरामांना कळले होते. आता फक्त सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवून आणण्याचे कार्य बाकी होते. शांततेच्या मार्गाने किंवा प्रसंगी युद्ध करून सुद्धा कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याअगोदर भगवंताची आराधना करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्यानुसार हे कार्य आरंभिण्यापूर्वी भगवान शिवाला अभिषेक करून त्याचे पूजन करण्याचे श्रीरामांनी ठरविले. शिव आराधनेसाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव सुरू करण्यात आली. सगळी तयारी झाली, पण पूजा सांगण्यासाठी कुणाला बोलवावे असा प्रश्न त्यांना पडला. थोडा विचार करून त्यांनी या कार्यासाठी सर्वात जवळ उपलब्ध असलेल्या लंकेच्या राजाला म्हणजे रावणालाच बोलाविण्याचा निश्चय केला. रावण केवळ एक उत्तम राज्यकर्ताच नव्हे, तर प्रखर शिवभक्त, प्रकांड पंडित आणि महापराक्रमी आणि सर्वोत्तम प्रशासकसुद्धा होता. म्हणून श्रीरामाने हनुमंताला आज्ञा केली, तू असाच सागरावरून उड्डाण करून लंकेत जा आणि रावणाला ह्या विधीच्या पूजनासाठी येण्याची रामाने विनंती केली आहे असा निरोप त्याला दे. रामाचे ते बोलणे ऐकून उपस्थितांमध्ये एकच हलकल्लोळ उडाला. पूजेसाठी राम आपल्या कट्टर शत्रूलाच आमंत्रण करीत होते आणि तेही ह्या पूजनाचा हेतू रावणाचा पराभव आणि विनाश करण्याचाच असूनही रावण ही असली भलतीच विनंती मान्य करणारच नाही असे त्यांना वाटत होते. पण रामाचा एकनिष्ठ दास असलेल्या हनुमंताने मात्र त्वरित आपल्या स्वामींची ही आज्ञा पालन केली आणि श्रीरामांचा संदेश रावणापर्यंत पोहोचविण्यासाठी लंकेला वायुमार्ग प्रयाण केले. रामाचे म्हणणे हनुमंताने रावणाला कथन केले. ते ऐकून रावणाच्या दरबारात उपस्थित असलेल्या दैत्यांनाही नवल वाटले. ते गोंधळून गेले. त्यांना ते ऐकून धक्का बसला होता. अयोध्येच्या या राजपुत्राने रावणाकडे अशी विचित्र मागणी का केली असेल याबद्दल त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. मात्र रावणाने आपल्या प्रकांड पंडिताच्या देवपूजनाचे आमंत्रण न नाकारणाऱ्या ब्राह्मणी परंपरेचा आणि भगवान शंकराप्रती असलेल्या त्यांच्या परमभक्तीचा मान ठेवत रामाचे आपल्या शत्रूचे हे निमंत्रण स्वीकारले आणि तो हनुमंतासोबत रामाकडे आला आणि पूजाविधीच्या तयारीची पाहणी करून तो श्रीरामाकडे वळून म्हणाला, हे अयोध्येच्या कुमारा, तुझी पूजेची सिद्धता परिपूर्ण असली तरी शिवमूर्तीची प्रतिष्ठापना तू करू शकणार नाहीस. कारण ही प्रतिष्ठापना पती पत्नी यांनी एकत्र करायची असते. वेदात असे स्पष्टपणे सांगितले आहे की कुणीही माणूस तो कितीही श्रेष्ठ असेल किंवा उच्च पदावर असेल तरी तो त्याच्या जोडीदाराशिवाय ही पूजा करू शकत नाही आणि त्या पूजेचे फळ त्याला प्राप्त होत नाही. आता सभोवती असलेल्या लोकांचे लक्ष श्रीराम ह्यावर काय उत्तर देतात ह्याकडे लागले. राम काय उत्तर देणार ह्यावर अतिशय शांतपणे आणि सुहास्य वदनाने उत्तर दिले, पूजेमध्ये कसलीही न्यूनता राहू नये यासाठीच तर हे रावणा पूजेचे पौराहित्य तुला दिलेले आहे.
आता ह्यावरील उपायसुद्धा तुलाच सुचवायचा आहे. तू पंडित आहेस, तेव्हा या समस्येवरील उपाय सुचविण्यासाठी जबाबदारीसुद्धा तुझीच आहे. ह्या 2 अतिशय थोर आणि उदात्त अशा राजांमधील धर्मशास्त्रीय चर्चेकडे देवादिकांचेही लक्ष लागून राहिले होते. लंकाधिपती हा एक अतिशय महान राज्यकर्ताच नव्हता, तर तो अतिशय विद्वानसुद्धा होता. तो प्रकांड पंडित होता. रामाने त्याला दिलेल्या उत्तराने त्याच्यातील विद्वान जागृत झाला. रावण म्हणाला, हे रामा, मी ह्यावर उपाय नक्कीच सुचवू शकतो आणि सुचावतही आहे, कारण मी सहकार्य न केल्याने ही पूजा राम करूच शकला नाही. असा आरोप माझ्यावर कुणी करू नये असे मला वाटते. मी सीतेला या धार्मिक विधीसाठी लंकेहून येथे घेऊन यायला तयार आहे. पण माझीही एक अट आहे की कार्यभाग उरकताच मी सीतेला परत माझ्याबरोबर लंकेला घेऊन जाईन आणि तू त्यासाठी हरकत करणार नाहीस. ह्या दोघांमधील संवाद ऐकणारे आसपासचे सारे लोक चकित होऊन त्याच्यातील धर्मसंवाद ऐकत होते आणि दोघेही एकमेकांना पुरून उरणारी शास्त्रचर्चा निहाळीत होते. आता रावणाच्या या प्रस्तावावर राम काय उत्तर देणार ह्याकडे ते सर्व उत्कंठेने पाहू लागले. रामाने रावणाचा हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि मग रामाने आपल्या पूजाविधी अतिशय भक्तिभावाने रावणाच्या हस्ते सशास्त्र उरकून घेतला. त्यानंतर भारतीय परंपरेप्रमाणे रावणाने राम सीतेला विजयी भव असे आशीर्वाद दिला. वास्तविक याचा अर्थ युद्ध झालंच, तर ह्या आशीर्वादाने रावणाने स्वतःचा विनाश स्वतः स्वीकार करणे हा होता. हे माहीत असूनही रावणाने परंपरेचाच आदर केला होता. इथे स्वार्थापेक्षा रावणाने सर्वोच्च मानवी मूल्यांना प्राधान्य दिले होते. आता एक औपचारिकता शिल्लक उरलेली होती, ती म्हणजे पुरोहितांचा सन्मान. रामाने रावणालाच विचारले, रावणा, पूजाविधी यथासांग पार पडली. आता आपण आपली दक्षिणा सांगावी. आता या क्षणी रामायणातील एक अतिशय महान आणि अतिशय महत्त्वाचा प्रसंग अनेक उपस्थितांच्या साक्षीने घडत होता. आजपर्यंत रावणाने कुणाकडेही अगदी रामाकडूनही काहीच घेतले नव्हते. नेहमीच केवळ दात्याच्याच भूमिकेत होते. त्याने कुणाकडून काही दक्षिणा स्वीकारण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज या प्रसंगी रावणातील वैदिक पंडित जागृत झाला. दक्षिणा घेतलीच नाही तर यजमानाला पूजेचे फळ प्राप्त होत नाही. यजमानाला या कारणाने पूजेचे फळ मिळत नसेल तर त्याचा दोष पुरोहिताकडे जातो हे त्याला ठाऊक होते. तो रामाला म्हणाला, हे रामा, तू कोण आहेस हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. म्हणून दक्षिणा म्हणून मी तुझ्याकडे एवढीच मागणी करतो की माझ्या अंतिम क्षणी तू माझ्या सन्निग्ध असावे. या व्यतिरिक्त मला अन्य काहीही नको. आणि म्हणूनच रावणाचा युद्धात श्रीरामाच्या अमोघ बाणांच्या आघाताने मृत्यू ओढावला तेव्हा श्रीराम रावणाच्या सन्निग्ध उभे होते. भगवंताच्या सानिध्यात मृत्यू येणे ह्यासारखे दुसरे पुण्य नाही. रावणाला हे माहीत होते. किती सहजतेने त्याने आपला मोक्ष साधून घेतला.